सो आता रात्रीचे वाजले आहेत 10:30. थांब बेटा. हां थांब. सो 10:30 वाजलेत. बॅग पॅकिंग चालू आहे आमची. सो काय आहे, कशासाठी चाललो आहे, कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. काय बोलायचं हे बघा, ही ना माझी बॅग आहे. सो आता बॅग पॅक करतोय. उद्या रात्री जायचं आहे आम्हाला, पण आत्ताच मी आवरून ठेवते कारण की उद्या परत दिवसभर माझं वर्किंग आहे उद्या. सो त्यामुळे मला काही टाईम भेटणार नाही. त्यामुळे जेवढं आहे तेवढं आता थोडं थोडं मी भरून ठेवते, म्हणजे माझ्या जसं जसं लक्षात येईल तसं तसं मी पॅक करते. उर्वीचं आणि मी माझं पॅक करून ठेवते. सुशांत त्यांचे बॅग पॅक करतील. नाही, मी पप्पाचे बॅग करणार. अच्छा, तू पप्पाची पॅक करणार आहे, ठीक आहे. सो चला स्टे ट्यून आणि लॉक शेवटपर्यंत बघा. आता बॅग पॅक करतो. आता याचं काय मी पूर्ण डिटेलिंग नाही दाखवत तुम्हाला, काय काय घेतो आणि कसं पॅक करतो सगळं. बाकी लॉक कंटिन्यू करू आपण. सो इथे मी काही ड्रेसेस घेतले आहेत. इकडे एक साडी घेतली एक्स्ट्रा. बाकी इकडे आता उर्वीचे भरायचे आहेत. मॅडमनी बघा कसे ठेवलेत. अशी काय घडी घातली, नीट घालचं. सो इथे उर्वी मस्त तिची बॅग भरते. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे थर्सडे, गुरुवार, आणि रात्रीचे वाजलेत 11:15. सो आता आम्ही कुठे चाललो आहे, काय ते सगळे पुढे तुम्हाला कळेलच. पॅकिंग झाली. सो वाजलेत 11:15. ठाण्यावरून गणेश दादा ते येत आहेत, प्रवीण दादा ते येत आहेत. आता आम्ही निघतोय. आम्ही इथून बायपासला जातो ओला करून. सो बायपासला जातो आणि मग तिथे सगळे एकत्र भेटून मग पुढे जाणार आहेत, कंटिन्यू करणार आहोत लॉग. सो प्लीज स्टे ट्यून आणि लॉग शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. उर्वी झोपली, तिला उठवते आता कारण की वाजलेत 11:15 रात्रीचे, त्यामुळे ती झोपली होती. सो तिला उठवते. चला. दादाला आवाज दे जोरात. दादाला आवाज दे. दादाला आवाज दे. समोरचा दादाला दादा पहिला झालाय. सगळेजण आता समोर ते बघा एकदम. स्वरालीला रोष. तुला रोज मला कोणीच रोष नाही करू शकत. स्वराली डान्स 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 डान्स. तू पण कर ना. तू पण कर. उभी राहा इथे. इथे जागा नाहीये. इथे उभी राहा. बायको माझी बायको, सांग लगीन तू करशील का? रोशनी मामी, हायलाइट ऑफ द व्लॉग. रात्री 12 वाजता कल्याणवरून निघालो. त्यानंतर 2:30-3 वाजता आम्ही गावाला पोहोचलो. तिकडून ताई आप्पांना घेतलं आणि त्यानंतर प्रवास परत कंटिन्यू केला. आणि सकाळी पहाट झाली तरी समृद्धी काय संपत नव्हता. सो सकाळचे 7 वाजलेत आणि आता मी थोडंसं चहा वगैरे घ्यायला थांबलो फ्रेश व्हायला. सो चहा घेऊया आणि मग निघूया, कंटिन्यू करूया लॉग. झालं 5 मिनिट राहिला. सो आता आम्ही उतरलो इथे. बघतो न्यूज.
सो इकडे छान असं भक्त निवास आहे. इकडे मस्त डेकोरेशन आहे. आणि आता आम्ही चाललोय रूमवर. सो आम्ही आलो आहे शेगावला. आणि शेगावला आता फ्रेश होणार आहे. रात्री 12 वाजता बसलो होतो. आता सकाळी 10:30 पावणे 11 झालेत. सो इथे आता फ्रेश वगैरे होणार आहोत. रूम घेतला आहे आणि मग नंतर जाणार आहोत मंदिरात. इकडे असं आहे. खूप क्लीन आहे. क्लीन म्हणजे खूपच क्लीन आहे. काम चालू आहे तर पुढे काय बोलायचं श्रेयसची बॅग पुढे श्रेयसच्या बॅग टाकलं काय चप्पल पाहिजे. सो हे आम्ही आता इथे रूम्स घेतला होता. इकडे इकडे हाय. सो आता आम्ही निघालोय देवदर्शन करायला. इकडे सगळे आमचे गँग. एक फोटो घ्या ना सगळ्यांचा. एक ग्रुप फोटो काढायचा. खरं तर जेवणाचा टाइम झाला आहे म्हणून मग आता आम्ही जेवणच करून जाणार आहोत इथूनच. कुठे आलं रे? कुठे आलं? मजा येते तुला? इथे एकदम क्लिनिंग. शिरा थोडासाच टाका. आता आलो आहे आम्ही मंदिरात. दर्शन घ्यायचंय. इकडे मागे मला आठवलं पण नाही तर असं सकाळी आता तरी कुठेतरी आंघोळ केली होती. पप्पा हात पकडता. हो इकडे बघा.
उर्वी इथे लिहिलं बघ, श्रींच्या समाधी दर्शनासाठी 50 मिनिटं काय? इथे येतं बघ. श्रींच्या समाधी म्हणजे 1 तास चला. एक ग्रुपचा फोटो काढून घ्या ना. मूर्ती घ्यायची का? हे मी काय नेता येईल का न्यायला? टॅग द्या आम्हाला, मुंबईला न्यायची गाडी. नॉर्मल 50 रुपयाला, काही पण घ्या 50 रुपयाला. या इकडे लहान मुलांची छान दर्शन झालं. त्यानंतर आम्ही परत रूमवर जाऊन फ्रेश झालो आणि परत पुढच्या प्रवासाला निघायचं होतं. खरं तर आम्हाला गार्डनमध्ये जायचं होतं पण ते बंद होतं. आवडते का आवडते? सरला झोपू दे तिला. कोणती नदी आहे? सो आता आम्ही इथे जेवायला थांबलो आहे. कोणाला असं कधी सोडून गेलं?